चला 19 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये 19 टू बीन. आणि अशा कंडिशन मध्ये आता सलामीची जोडी तुम्ही पाहताय. गौराम शेठ या टीम कडून विशाल रोकडे आणि त्याच्या जोडीला ओमकार. सचिन सूर्यवंशी एस के बॉलिंग साठी आलाय पहिल्या ओव्हर मध्ये. ओ इथे हे भानामती बॉल टाकलाय. 9+1 2 धाबा येत आहेत. 19 करायचे आहेत. लक्ष छोट आहे त्यामुळे अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये अभिराज जेटला, खास करून एसकेला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. कैबरी रॉयल्स आणि महाराजा 8 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. एसके बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि बॉल इथे खराब फिल्डिंग. बॉल सीमारेच्या पलीकडे विशालच्या बॅट मधून येतोय हा चौकार. टीमची धावसंख्या स्कोर वरती 7. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सन्माननीय श्री रामनाथ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. नो बॉल +4 म्हणजे धावा अखेत आता 12 13. आणखीन एक चांगला फटका टॅपचा. बॉल चाललाय तर सीमारेषा पलीकडे विशालच्या बॅट मधून येतोय. सानपाडा बॉक्स प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. 17 2 धावांची गरज आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. हा सामना जिंकलाय. विजयी चौकार येतोय विशाल रोकडेच्या बॅट मधून आणि हा सामना गौरांश 8 या टीमनं जिंकलेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर याने खूप चांगली गोलंदाजी केली. अगदी इकॉनॉमिकल षटक या मॅच मध्ये 2 रन देत असताना 2 विकेट प्राप्त केलेले आहेत असा बंटी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला तर टॉस करणार आहोत. चला कैबरी रॉयल्स आणि महाराजा 8 या टीमनं टॉस इथे जिंकलाय. कैबरी रॉयल्स या टीमच्या विरोधामध्ये आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला मॅच लावते सुरुवात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बंटी आपण यायचंय व्यासपीठावरती आपला पुरस्कार घेण्यासाठी. आता पुढचा सामना तुम्ही पाहताय कैबरी रॉयल्स विरुद्ध महाराजा 8 आणि महाराजा 8 या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितेश भोयर यांना.
चला फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि मॅच आपण ऑन करूया. आज फायनल मेगा फायनल डे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया या संधी स्पर्धेच्या अंतिमच्या रात्रीमध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. SBPL सानपाडा बॉक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिल्या आणि पहिल्या पर्वामध्ये मोठा थाटमाट आपल्याला पाहायला मिळाला आहे. जिथं आपण पाहतोय की संपूर्ण नवी मुंबईमध्ये या स्पर्धेची एक वेगळी चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. स्पर्धा फार महत्त्वाची आहे. प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असणार आहे. जिथे आपण पाहताय की पहिल्यांदा लीग स्टेजमध्ये जिंकणे इम्पॉर्टंट आहे आणि जिंकल्यानंतर तुमचं अस्तित्व पुढे नेण्यासाठी अर्थातच विजय हा फार महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक एका धावेचं, प्रत्येक एका चेंडूचं आणि प्रत्येक एका घडामोडीचं या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं तर इम्पॉर्टन्स असणार आहे. द गेम विल ऑन सून. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. काही क्षणामध्येच करू आपण या मॅचला प्रारंभ. यू ऑल आर वॉचिंग SBPL या मॅचचा आनंद. स्पर्धेचे प्रणेते राजेश ठाकूर या व्यासपीठावर या मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सामना 5 षटकांचा राहील कारण फ्रेश सामना असणार आहे पहिला दोन्ही टीम्समध्ये. अराउंड द विकेटनं गोलंदाज तयार आहे तो फलंदाज. षटक क्रमांक 1 बॉलिंग ट्रॅकवर विवेक. ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न, लाईन मिस करणार. वाईट +1 धावा मिळतील. 2 पंचांचं अपडेट आले आणि 2 काउंट एक्स्ट्राच्या गुणतालिकेमध्ये इथे मात्र भर होताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे धावा मिळतील 2 टोटल स्कोरला खरं तर पहिल्या धावसंख्येचं अकाउंट इथं ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1+1 अशी सुरुवात झाली गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. येलो आर्मी आपल्याला पाहायला मिळते. पिवळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. टी शर्टच्या मागे स्पॉन्सर्ड बाय या स्पर्धेचे प्रणेते राजेश ठाकूर यांच्या सौभाग्यवती शिल्पाताई ठाकूर यांनी पुरस्कृत केलेली ही जर्सी संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान 8ही संघांच्या सर्व खेळाडूंच्या वेशभूषेचा आपण उल्लेख करतोय. वेगवेगळी रंगभूषा. आज खरं तर क्रिकेटच्या क्रीडांगणावर आपण रंगधनू उधळणार आणि उद्या आणि परवा होळी आणि रंगपंचमी. मग तिथे खऱ्या रंगांची उधळण होणार आणि अर्थातच होळीच्या उंबरठ्यावर असताना या स्पर्धेचं औचित्य आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतातील ही स्पर्धा आहे फ्लड लाईट्स. अंडरम क्रिकेटचा हा थरार आहे. चला एवढे वेळेला बॉल टप करून वाईडच फेकलाय. ओमकार आमच्या समितीत आहेत. ओमकार खरं तर ओमकार एक खुल्या गटामधील एक परिपक्व चतुरस्त्र खेळाडू आहे. नुकतीच हिरोलीची स्पर्धा आम्ही कव्हर केली. अर्थातच तिथे रात्रीचे 2ही वाजले आम्हाला. आज खरं तर सानपाड्याचं हे जे क्रिकेट आहे ते थोडंसं फास्ट क्रिकेट आहे. परंतु आज आपल्या विभागातील गुणवंत खेळाडूंचा खेळ जर का आपण पाहिला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जे खेळाडू आपला खेळ साकारण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ घेतात त्यांना आपण सूचित करूया की एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. मेक इट लिटल फास्ट. बॉल सरस सोडून दिलाय. दॅट शुड बी 1 मोर टाइम. आय थिंक पंच अपडेट करतात. हा वाईट बॉल आहे. या व्यासपीठावर आम्ही सन्माननीय समाजसेवक कोपरखेरणे गावचे महेशजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष मनस्वी स्वागत. वॉर्म हार्टेड वेलकम. बॅकफुट पुश केल्या बॉलला 1च मिळणार आहे. आणि त्याच दरम्यान सन्माननीय भीष्माजी मुकादम साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचे आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करू. या स्पर्धेचे प्रणेते राजेशजी ठाकूर साहेब ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं स्पर्धेचं पहिलं सुवर्ण पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे टाकलाय क्लीन बॉल. दांडी गोल. चारी मुंड्या छेद केलं. स्विंगिंग बॉल आणि अगदी आपण पाहिलं तर बेल्स डिसलॉज होत असताना पाहायला मिळतील. आता फास्ट विकेट डाऊन. याच दरम्यान आम्ही सागरजी वारुंगसे साहेबांना विनंती करू की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत असणार आहे. अफलातून बॉलिंग.
पहिले काही बॉल वाईट गेले, त्यानंतर एकाग्र चित्तेनं गोलंदाज विवेकनं अजयला परतावून लावलं. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. फिल्डिंग टीमचा कॅप्टन कोण आहे? नाही, फिल्डिंग टीमचा कॅप्टन माहिती असलं पाहिजे. विवेक. एन विवेक इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट ॲज अ कॅप्टन. थोडे फॉरवर्ड आहेत बॅटर, कारण स्टेप आउट करणं त्यांना फार जमतंय. मागे गेले, कट केले बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, मिळेल ती फक्त एक धाव. चॉप केलेल्या बॉलवर मिळेल ती फक्त एक धाव. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 2 दिवस आणि आज ही तिसरी अंतिमची फायनल रात्र आहे. ऑफ ब्रेक खेलाय, कहीं पे निशाना तो कहीं पे निगाह है. जाना तो टोक्यो, शायद पहुंच गए लंदन, फिर भी मिलेगा एक सिंगल रन. 1 run added into the total score shifted to 9 for 1. गोलंदाज विवेक मॅजिकल. हो, डिफेन्सिव्ह अप्रोच. इंटेंट गोलंदाजाचा मला आवडला, कारण फेअरलेस अप्रोचनं तो गोलंदाजी करतोय. पुढ्यात टाकलेले बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचं धाडस फलंदाजांना दाखवलं नाहीये. ज्यानं आक्रमण करण्याचं धाडस दाखवलं त्याला चारी मुंड्या चित करत क्लीन बोल्ड केलं. इतकी भेदकता या गोलंदाजाकडे आहे, त्यामुळे ॲक्युरेट बॉलिंग होत असताना पाहायला मिळेल. मागचा बॉल वाईट गेलाय. हाही बॉल पुन्हा एकदा संयम ढासलला. अगदी एकाग्र चित्त, कॉन्सन्ट्रेशन फेल झाल्यानंतर गोलंदाज काहीसं असंच करत असतं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 for 1. कट, जस्ट अ क्विक सिंगल. 1-2 for 1 after 1. 1-12. स्पर्धेचं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये रसिक प्रेक्षकांचा अतिशय छान असा प्रतिसाद मिळालाय. मागच्या मॅचमध्ये आमचे सिनियर समालोचक उमेश म्हात्रे सरांनी हाच उल्लेख केला. पहिल्या पर्वामध्ये अगदी आपण पाहिलं तर युवकांची मिळालेली साथ आणि इथून पुढे सुद्धा ही साथ अविरत राहणार यात शंका नाहीये. ओ, यावेळेला मात्र बॉल आउटस्विंग करणार होता असं बोट फिरवली होती, परंतु बॉल आतमध्ये निघून गेलाय. इन स्विंगिंग बॉल, जिथे आपण पाहतो की हा दुसरा फेकलाय. अश्विनला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी असे चेंडू फेकताना पाहिले. लेग ब्रेक करण्याची त्याची स्टाईल, परंतु बॉल इन कट, स्विंगिंग बॉल. बॉलला गती देणं, फ्लाईट देणं, टॅप केला बॉल. टॅप केलेल्या बॉलवर धाव मिळतील 4-4 बेधुंद फटकेबाजी आता मात्र इथून पुढे सुरू होताना पाहायला मिळते. टोटल स्कोर झालाय 1-17. 17 for 1 after 1. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवर जॉन्टी सोडून दिला बॉल. अनदर वाईट बॉल. धावसंख्या 18. पुढ्यात टाकलाय, टॅप केलाय, फिल्डर आहेत, प्रयत्न करतील, त्यांच्या प्रयत्नांना मिळेल अपयश. आलेला अजून एक चौकार. 4 रणसंख्या अजून पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये. 22. अजून एक. यावेळेला मात्र चांगला बॉल, चांगली लेंथ, चांगली पकड मजबूत केली आहे. आमचे उमेश म्हात्रे सर मॅचला एन्जॉय करतात. सरांनी फार छान क्रिकेटही केले पूर्वी. आज समालोचन क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर खेळाप्रती असलेलं प्रेम त्यांचं ॲज अ प्लेयर म्हणून नव्हे तर ॲज अ समालोचक म्हणून ते क्रीडांगणाशी मात्र कटिबद्ध राहिलेत. क्रिकेट एक वेड आहे आणि हे वेड कुणालाही सुटणार नाहीये. द नो मॅटर द हाऊ ओल्ड आर यू. ओ, हाही बॉल बॅडा पॅचच्या मधून रिलीज झालाय. गोलंदाजाची धमक, चमक, चकमक आणि अजून एक डॉट बॉल. 22nd ओव्हर. वी कॅन सी 22 ऑन अ बोर्ड नाव फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-22. तिसरं षटक. 2 षटकांच्या अखेरीस धावा आपल्याला पाहायला मिळाला. 11 रन्स पर ओव्हर. 22 धावा धावफलकावर. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती. स्वागत आहे सकल जणांचे, आलेल्या तमाम अतिथींचे. आपण एन्जॉय करताय डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये. एक्झॅक्टली आपण सांगायचं झालं तर रात्रीचं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. रात्रीच्या क्रिकेटचं आकर्षण एक वेगळं असतं. हा बॉल गतिमान, गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे आणि दिशा भरकटली की मग
असं काहीसं आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल, धाव मिळाली 1, रणसंख्या झाली ती 23. आमचे गुणवान गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत. आकाश, हा बॉल आहे बाहेर फेकला होता, पंचांनी लगेच अपडेट केलं. अजून एक धाव. हा हे बॉल पंचांनी अपडेट केलं. दॅट शुड बी नो बॉल. वाईड वाईड अँड नो. चला, पंचांच्या अंगावर धावत कशाला जात आहे, लांबूनच सांगा. चला, पंच फक्त नो बॉल आहे, +1 नाहीये, बरोबर. ओमकार आमच्या समवेत आहेत. ओमकार, तिकडे एक खेळाडू आला होता धावत, आठवते तुला? ऍज अ अंपायर म्हणून होते. पंचांना रिस्पेक्ट देणं फार इम्पॉर्टंट आहे. नो मॅटर द सिच्युएशन इज, यू शुड रिस्पेक्ट एव्हरीवन. ॲज अ प्लेयर यू शुड रिस्पेक्ट युअर सिनियर खेळाडू, सिनियर प्लेयर्सचं तुम्हाला रिस्पेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. अजून एक डॉट येईल. बॉल धावसंख्या वाईड आहे 26 धावा, 26 रन स्कोर बोर्ड पे. एज प्लेड ऑन हो, बाल बचावलेत. अजून एक डॉट आला. बॉल विकेट किपरचं कौतुक करूया आपण, कारण विकेट किपर क्लोज ग्रिपिंग करतोय. ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल. पुढे आले, स्टेप आउट झाले, बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल. हो, इथे मात्र अजून एक धाव ऍड होईल. क्विक रिफ्लेक्स न एक धाव ऍड झाली. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते ती 27 वर. आणि आता स्ट्रायकिंग एंडवर आलाय तो सूरज सावंत, ज्यानं 2 चौकार ठोकलेत. बॉल सोडून दिलाय. ऍक्शन फार छान आहे. स्टान्स क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट असतो. व्हाईट बॉल, क्लीन बॉल, दांडी गोल. हळू दिलं नाहीये, जागेवरनं बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला. स्टेप आउट झाले असते तर कदाचित सापडले असते. आणि याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो उमेश सर. विकेट किपर जेव्हा क्लोज ग्रिपिंग करतो तेव्हा मात्र फलंदाजाला मुवमेंट करता येत नाही. आणि म्हणूनच कधी कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीला आपण बऱ्याच अंशी पाहिलंय की मीडियम पेसर गोलंदाज जेव्हा मैदानामध्ये येत असतात तेव्हा ते पुढे येऊन विकेट किपिंग करत असतात. त्याच्यामध्ये आम्ही ॲडम गिलक्रिस्टचा उल्लेख करू. अँड्रू सायमंड जेव्हा गोलंदाजी करायचे तेव्हा खऱ्या अर्थानं ॲडम गिलक्रिस्ट क्लोज विकेट किपिंग करायचे. पुढे गेले की मग सापडणार. तसंच काहीसं आपण रॉबिन उत्तप्पा जेव्हा गोलंदाजी करायचे तेव्हा नयन मोंगिया खरं तर क्लोज ग्रिपिंग करताना आपण बऱ्याच अंशी पाहिलंय. क्रिकेटचे काही जे फॉर्मॅट्स आहेत ना ते कोणतेही खरं तर क्रिकेटचे काही बेसिक्स कोणत्याही फॉर्मॅटमध्ये अप्लाय होतात. टॅप करण्याचा प्रयत्न, स्विंगिंग बॉल, आउट कट. बॉल पडला, बाहेर निघून गेला आणि आलेला हा अजून एक डॉट बॉल. टोटल स्कोर अजूनही 29 ऑन बोर्ड. ओ, क्लीन बॉल. मागचे 3 फलंदाज बाद झालेत आणि गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत की तिन्ही फलंदाज दांडी गुलत झालेत. धावसंख्या 29. चेंडू शिल्लक असतील ते फक्त 1 टू गो. 1 बॉल टू गो. आणि याच दरम्यान सन्माननीय प्रशांतजी नलावडे साहेबांचं इथे शुभागमन झालं. आम्ही प्रशांत साहेबांना विनंती करू की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. प्रकाश झोतातील स्पर्धा आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणारं नेहमीच हे सांडपाडा हा विभाग आणि सांडपाडा गावामध्ये रंगतोय. खरं तर गावदेवी या क्रीडांगणावर अंड्रम क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. टॅप केलाय. देर इज नो चान्स टू द फिल्डर अँड दिस इज क्लेवर, दिस इज क्लीन हिट. शुद्ध तंत्रानं हा फटका सजवलाय. दिस इज टेक्निकल स्ट्रोक. जागेवरनं बॉलला लीड केलं, बॉलला मिडल केलं, स्वीट साऊंड जनरेट झाला आणि आलेला हा चौकार. टोटल स्कोर झालाय तो आपल्याला पाहायला मिळेल 33. जसं 4थं षटक संपेल आम्ही या व्यासपीठावर सन्माननीय अतिथी महेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. भीष्माजी मुकादम यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक राजेशजी ठाकूर साहेब आणि आमच्या या व्यासपीठावर राजेशजी पाटील दादा उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही काही सन्मान घेणार आहोत. ओ, यावेळेला हाही बॉल जलद गतीनं रिलीज केलाय. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी करणं म्हणजे व्हेरिएशन करणं, गतिमान चेंडू फेकणं, लाईन लेन दिशा टप्पा ओळखणं. पुढे आले, स्टेप आउट झाले. बॉलला अगदी आपण पाहता डायरेक्ट हिट. फलंदाज बाद.
रन आउट. क्षेत्ररक्षक अथर्व आपल्याला पाहायला मिळाले. आज SBPL ही स्पर्धा म्हटलं की मग गुणवत्ता भव्यतेची एक नवी व्याख्या. मानाचा करंडक आहे. क्रिस्टल ट्रॉफी, दर्जा, दिमाग आणि आधुनिकतेचा संगम हे कॉम्बिनेशन सानपाडा नगरीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहिलं गेलं तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं नवी मुंबईचा विचार केला तर एक लहान गाव आहे, परंतु आज कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये अनेक प्रतिभावंतांना आपण पाहत आलोय. हाही बॉल पुन्हा सोडून दिलाय. दॅट शुड बी वन मोर टाइम. अनदर वाईट कॉल. 34वा धावफलकावर 34 ऑन अ बोर्ड नाव. षटक क्रमांक 4 अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक. विवेक. ओ अजून एक वाईट बॉल. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे हा 22चा एक धाव असणार आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे, त्यामुळे हे 4थं षटक आहे जिथे एका गोलंदाजाला आपण 2 षटकं फेकण्याची मुभा देतोय. कारण पहिला फ्रेश सामना आपण 5 षटकांचा कव्हर करतो आणि हा अजून एक फलंदाज बाद. 5 पैकी 4 फलंदाज दांडी गुल झालेत आणि 1 फलंदाज रनआउट झालेत. आम्ही जसं षटक संपेल, चेंडू शिल्लक असतील किती, लास्ट 1 टू गो, आणि व्यासपीठावर आम्ही मान्यवरांचा विशेष सन्मान करू. सर्वप्रथम आम्ही कोपरखिरणे गावचे माननीय महेशजी पाटील साहेबांचे इथं शुभागमन आहे, त्यांचा आपण सन्मान करूया. अजून एक क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. टोटल सेट झाली आहे ती 35 आणि 36 धावा काढायचे आहेत. आम्ही या स्पर्धेचे दमदार आयोजक राजेश ठाकूर, एक षटक अजूनही असणार आहे. राजेश ठाकूर साहेबांना विनंती करू की आपण व्यासपीठावर महेशजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले, त्यांचा आपण सन्मान करूया. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की आपण कॅमेरा थोडा डेव्हिएट करा आणि स्क्रीनवर आपल्याला हे छान दृश्य पाहायला मिळेल. पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण स्प्लिट स्क्रीनचा वापर सुद्धा करून करणार आहोत. कारण GTC म्हटलं की मग आयोजकांचं वर्कलोड कमी करणं हे नेहमीच सुशील पाटील, जल्पेश भोईर असतील, त्यांनी नेहमीच केलंय. ठाणे जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात आणि सर्वोत्कृष्ट नामांकन स्पर्धा कुठली आहे ठाणे जिल्ह्याची, तर ती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. आणि तो मान जवळजवळ किती कॅमेरे आपण लावले होते मागच्या वर्षी? 22 कॅमेरे लावले होते. पहिल्या पर्वामध्ये 18 कॅमेरे लावले होते, दुसऱ्या पर्वामध्ये 22 कॅमेरे लावले होते. आणि हा चौकार आला, ऑन साईडला ड्राईव्ह केलेला हा बॉल, जिथे आपण पाहता धावा मिळतील 4. टोटल स्कोर पोहोचलाय 39. यानंतर आम्ही राजेशजी पाटील साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभहस्ते भीष्माजी मुकादम साहेबांचा आपण सन्मान करावा. पाहुण्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. मागच्या एका चेंडूवर चौकार आलाय, टोटल स्कोर झालाय तो 39. सोडून दिला बॉल, मिळेल व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक आहे. अजून एक व्हाईट बॉल. सातत्यानं फेकले गेलेले व्हाईट बॉल डोकेदुखे ठरतील, कारण याच धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. या धावा चेस करायच्या आहेत. चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा फेकावे लागतील. धावा तुम्ही अतिरिक्त देताय. अशा परिस्थितीमध्ये नियंत्रण आणि आता नियंत्रण आहे. पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग आणि संघ निस्तनाभूत झालाय. ऑल आउट. क्या ही बात है. गुड नाईट. ऑल आउट. यानंतर आम्ही लव्य 8 चे ओनर आमचे प्रशांतजी नलावडे यांचा आपण विशेष सन्मान करतो. आम्ही हा सन्मान करण्यासाठी समाजसेवक महेशजी पाटील साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा आणि जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादानं आपण संघ मालकाचं स्वागत आणि त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. कारण या स्पर्धेमध्ये एका संघाचं मालकत्व ज्यांनी स्वीकारलं, फक्त मालकत्व स्वीकारलं नाही तर संघासोबत कटिबद्ध सुद्धा ते राहिले. लव्य 8 या टीमचे ओनर प्रशांतजी नलावडे यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. Thank you so much for your contribution is acknowledged and appreciated as well. On behalf of SBPL Organized Committee, सर्व आमचे युवा यांच्या माध्यमातून आम्ही तुमचं करतोय मनापासून आभार. नेक्स्ट मॅच मध्ये साई ज्योत 8 वर्सेस साई 8 या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी तयार राहा. किंबहुना या आपण लगेच आपण करूया टॉस.
42चं टार्गेट आहे, 42 टू विन. आयोजकांचं फार चांगलं मॅनेजमेंट आम्हाला पाहायला मिळतंय. युवकांची मिळालेली साथ. आज या गोष्टीची आम्ही चर्चा करू. राजकीय वर्तुळामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या विभागातील नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचं प्रेम आणि त्यामुळेच खरं तर आज जो राजेश दादांवर त्यांच्या सौभाग्यवती ज्या खरं तर पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये खरं तर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. आज खऱ्या अर्थानं ही मोठी जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या माध्यमातून हा पहिला उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडा क्षेत्राला नेहमीच ज्यांना प्राधान्य दिले, क्रीडा क्षेत्राला नेहमीच ज्यांना सपोर्ट केलाय आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपल्या विभागामध्ये अशा स्पर्धांचं आयोजन आपण नेहमीच करणार आहोत असं सांगणारे किंबहुना ते स्वप्न सत्यात उतरवणारे राजेशजी ठाकूर या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दादांच्याच शुभ हस्ते आम्ही त्यांच्या समेत महेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. पहिला बॉल यॉर्क हाताळला होता. किती जोरात बॅट फिरवली होती. गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे, फलंदाज सुद्धा ताकदीचा आहे. मॅच मध्ये मजा येईल. हा बॉल सोडून दिलाय. आता मात्र पुढ्यात चेंडू टाकण्याची हिंमत कदाचित ते करणार नाहीयेत. आम्ही महेश पाटील साहेबांचं मनापासून आभार आणि कौतुक करू. आज महत्वाचा वेल या स्पर्धेला त्यांनी दिलाय. आज आमचे कोपर खेळण्याचे समालोचक सिने समालोचक उमेश म्हात्रे सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अराउंड द विकेट. हा बॉल टॅप अँड अ फोर, क्लीन इट, चौकार, बाउंड्री अँड वेलकम बाउंड्री इन अ फर्स्ट ओव्हर. नो प्लस 4, 5 पंजा. टॅप अँड वन मोर टाइम. दिस इज क्लेवर फिल्डिंग. सुपर्ब, जबरदस्त कमिटमेंट. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे साहस, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे तुमची फ्लेक्झिबिलिटी, क्रिकेट म्हणजे तुमची कमिटमेंट आणि क्रिकेट म्हणजे संपूर्ण समर्पण. क्रिकेट इज नन अदर दॅन 100% कमिटमेंट. इट्स अ कलेक्टिव्ह एफर्ट्स पुटिंग टुगेदर विथ विक्टोरियस माइंडसेट. हा ही बॉल आणि हा सहजच अडवेल. ब्रिजेश आहेत फिल्डर. ब्रिजेशनं गरुड झेप घेत असताना चेंडूवरची नजर ठेवली, बॉलला ढकलून दिलं आणि 2 चेंडू कदाचित असं भासत होतं की प्रथम दर्शनी ते चौकारही होते असं वाटलं होतं, परंतु ते बॉल त्यांना अडवलेत. 2 चेंडू आलेले, फक्त 2 धावा. मला वाटतं किंबहुना हे एकच डॉटच आलेत, म्हणजे 6 धावा झालेल्या आहेत. टॅप केला. आता संधी नसणार आहे. आता गोलंदाजाकडनं चूक झाली, बॉल गेला फुलटोस. फुलटोस म्हणजे ओराम क्रिकेटमध्ये, अंडरम क्रिकेटमध्ये मार खायला आलेला बॉल. 4 धावा. सोडून दिलाय. कट होत नाहीये बॉल, सरळ निघून गेलाय. अजून एक वाईड आणि धावसंख्या 1 न पुढे जाईल. पोहोचेल ती 11 वर. 1-1 फॉर नन. बॅट स्विंग चांगली आहे, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्विंगिंग बॉल. टर्न झालाय, डेव्हिएट झाला बॉल, स्पिन झालाय. गतिमान चेंडू. अजून एक डॉट. सोडून दिलाय. पुन्हा एकदा +1 धावा मिळतील. 2. टोटल स्कोर 13. 1-3. 13 ऑन अ बोर्ड नाव. हा ही बॉल टॅप केलाय, परंतु मिळणार फक्त एकच. 1 न रणसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिलं षटक 3.5 मिनिटांचा अवधी या षटकासाठी वापरला गेला आणि धावसंख्या झाली आहे ती 14. अँड इक्वेशन इज शेवटची 4 षटकं, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी टार्गेट मात्र आहे ते तब्बल 24-28 असं इक्वेशन आहे. इक्वेशन लुक्स इझी टू सेटल डाऊन,
इक्वेशन लुक्स इझी टू चेस डाऊन, परंतु क्रिकेटच्या क्रीडांगणावर कोणते टार्गेट तुम्हाला विजयाची हमी गॅरंटी शाश्वती देत नसतं. नेहमीच आपण पाहिलं आकडे हे फिरणारे असतात, कधी या घरी तर कधी त्या घरी, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी करवट उजवीकडे तर कधी डावीकडे. आणि क्रिया प्रतिक्रियांचा हा खेळ आहे. या मॅचमध्ये कधी काय घडेल काय बिघडेल याचा काहीही नेम नाहीये. 24-28 असं इक्वेशन होतं. आता इक्वेशन आहे पहिल्या बॉलवर 1 धाव, त्यामुळे 23-27. ओरम क्रिकेटचं सीझन सुरू असताना आपण या स्पर्धेला घेऊन आलोय. आणि हा चौकार उजव्या हाताने अडवावं की डाव्या हाताला पहिला पुढे जाऊन त्या बॉलला फक्त ढकलून द्यावं अशा दुविधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक सापडले. अँड यू कॅन सी अनदर 4 रन्स. अजून एक धाव ॲड होईल. यानंतर आपण धावसंख्या पाहिली तर 4 न पुढे 1 न पुढे जात असताना पाहायला मिळते ती 20. या आकड्यावर 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा, 20 रन स्कोर बोर्ड पे. फिलहाल बैटिंग टीम का पगड़ा भारी है. और एक 4, 24-24. जबरदस्त फुलातून हार्ड हिटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढे आले स्टेप आउट. मॅचला लवकर फिनिश करण्याचा मनसुबा, धाडस प्रयत्न. चला ओमकार, काय डिसिजन घेतलाय? बॉलिंग. चला आपण वॉर्मअप करून घ्या, लगेच मैदानाचा ताबा घ्या. जशी मॅच संपेल आपण मैदानाकडे प्राचारण करायचंय प्लीज. ओपनिंग पेअर लगेच आपण तयार राहा. नेक्स्ट मॅच मध्ये टॅप अँड अ 4. धावसंख्या किती? 32. अनदर हाऊ मेनी रन्स? अनदर 10 टू विन. 18 चेंडू आणि 10 धावा. टॅपिंग क्रिकेट. अजून एक धाव ऍड होईल का तर नाही आहे. डॉट बॉल. 10 काढायचे आहेत, 18 चेंडू असतील. टॅप केलाय, आता अजून 6 काढायचे आहेत. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा आपण पाहताय. हा डॉट बॉल आहे. डॉट 4 डॉट आता काढायचे ते 6, 5 काढायचे. बराच बाहेर फेकलाय +1. हे अग्रेशन आहे. हे अग्रेशन आम्ही शोएब अख्तरकडे पाहिलं जेव्हा पाकिस्तान हरण्याच्या उंबरट्यावर असायचं, आणि ते तुम्हा सर्वांनी पाहिलंय. पराभवाच्या वेदना भरपूर असतात, जिंकल्यानंतर मजा येते, रंगत चढते. चर्चांना उधाण येतं, मग कधी चहाच्या टपरीवर तर कधी वडापावच्या शॉपवर या चर्चा रंगत असतात. क्रिकेट हे एक वेळ आहे. हा वाईट बॉल आहे. आता अजूनही फक्त 1 काढायचे. जो संघ विजयाच्या उंबरट्यावर असतो त्या टीमच्या 12th मॅनच्याही चेहऱ्यावर एक चांगलं स्मित असतं. सामना